कारण हे त्यावेळेस आहे जसं आहे तसं आहे नॅचरल गोष्टी आहेत. आणि मग जसं सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या, धरणं झाले, विकास, आधुनिक शेती आहे, तंत्रज्ञानाचं सगळं हे दाखवण्याचा प्रयत्न केले. थोडक्यात कारण सगळं शक्य नाही आपल्याला हे करणं, पण जे जे आयकॉनिक गोष्टी आहेत ना त्या दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी सगळे इंटरडिपेंडंट आहे. असं आपण स्वतंत्र बघू शकत नाही की हे आहे हे झालं ते झाले होते. सगळं कलेक्टिव्ह आहे. म्हणून असं पार्टीशन कुठेही पाडले नाही. सगळं जो जसा पाहिजे ना त्याच्या पद्धतीने ते दिसणार आहे. मी शिक्षण जिल्हा परिषदेची शाळा आपल्या शाळेचं नाव दिलं एक कॉलेज आहे, मुलं शाळेत चाललेली आहेत. आणि मग जसं एक विकसित झालं तर माणूस थोडासा कल्चरकडे थोडा संस्कृतीकडे जाताना जास्त कळ लावते. सगळ्या प्रकारच्या संस्कृती र काढताना र सारखा कोणता अक्षर परत पुढं स एक नाही, फक्त आडवी रेष काढून बदलला जायचं त्याला. स माझ्याकडे जागा कमी होती म्हणून मी अक्षराची रुंदी कमी केली जरा. नमस्ते. बांधखडक व वनवेवस्ती या दोन शाळांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही धनगरवस्ती शाळेला भेट देण्याचे ठरवले. ही शाळा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रंगकाम असणारी शाळा आहे. ही शाळा पाहून आम्हा सर्वांचे मन भरून आले. लघु बोराटे सर व चिलकर सर या दोन्ही सरांनी आम्हाला 2 तास हस्ताक्षराची कार्यशाळा घेतली. ही कार्यशाळा आमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल असे मी ठामपणे सांगते व चिलकर सर आणि लघु बोराटे सर या दोघांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी दप्तरमुक्त आनंददायी शनिवार आणि या माध्यमातून आपण जामखेडची पंचमी बघण्यासाठी त्याचा एक आनंदोत्सव करण्यासाठी जात आहोत. प्रत्येक वर्षी बांधखडक शाळा जामखेडच्या पंचमीला भेट देते, परंतु एक शाळा भेट म्हणून, क्षेत्र भेट म्हणून एक चांगली शाळा तिथं आपण 2 तास 3 तास रमावं, जेवढं शक्य होईल तेवढं घ्यावं, तिथल्या उपक्रमांचा अभ्यास करावा आणि सगळ्या मुलांना काहीतरी नवीन शिकता यावं या दृष्टिकोनातून दरवर्षी किमान एका आदर्श शाळेला भेट देण्याचा आपला उपक्रम असतो. यावर्षी वनव्यवस्थी शाळा आणि बांधखडक शाळा या 2 शाळांनी संयुक्तरित्या क्षेत्रभेटीचं नियोजन धनगरवस्ती शाळेचं ठरलं आणि लघु बोराटे सरांना, आदरणीय चिलगर सरांना याची कल्पना दिली. त्यांनाही आनंद झाला आणि मग आज हस्ताक्षर कार्यशाळेच्या माध्यमातून तब्बल 3 तास इथं सर्वजण मुलं रमली. इतका आनंद वाटला ही शाळा बघून. इथलं पेंटिंग असेल, हस्ताक्षराचं कौशल्य असेल, भौतिक सुविधाच्या बाबतीतला जो दर्जेदारपणा आहे तो असेल आणि हळूहळू ही शाळा महाराष्ट्राच्या नकाशावर एक प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा म्हणून नक्कीच उदयास येईल असा विश्वास वाटतो. आताच अक्षराने जी प्रतिक्रिया दिली, विद्यार्थ्यांची एक प्रातिनिधिक स्वरूपात ती होती. तिने इतकी सुंदर प्रतिक्रिया दिली की आम्हाला 2ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आनंद वाटला. वास्तविक पाहता लाखो रुपयाच्या माध्यमातून झालेलं हे फार मोठं काम आहे.
याची गणना होत नाही. हा निधी नेमकं कोण देतं? हा काय शासकीय निधी नाही. हा निधी कसा जमवला असेल? भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे, स्वकर्मणातमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवाः. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिलेली आहे की सर्वोत्कृष्ट पूजा कोणती? देवाला प्रसन्न करण्याकरता सर्वोत्तम केलेली पूजा कोणती? तर माऊली असं म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा आरपोनी स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तो शालाही. म्हणजे ईश्वराला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वकर्मांची पूजा करणं. स्वकर्म पुष्प म्हणजे स्वतःच्या कर्माचं पुष्प देवाच्या चरणी समर्पित करणं. आदरणीय लहू बोराटे सरांनी स्वकर्म पुष्प हे समाज माध्यमाच्या माध्यमातून, म्हणजे काय तर सोशल मीडिया जे असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून प्रचंड मोठा लोकसहभाग जमा केला. लोकांनी भरभरून पाठिंबा दिला आणि त्या माध्यमातून झालेलं हे काम आहे. विश्वास बसत नाही, इतकी सुंदर पेंटिंग आहे, किती सुंदर दर्जा आहे. इथलं किचन शेड असेल, शौचालय असेल, मुतारी असेल, अगदी कंपाऊंड असेल, या सगळ्या दर्जेदार पानाचं एक महत्वाचं कारण आहे ते या ठिकाणी त्यांनी प्राण ओतलेला आहे. अभिमानाने ऊर भरून यावा असं प्रत्येक वेळेस ते चिलगर सरांबद्दल सुद्धा बोलत होते की मुख्याध्यापक अगदी रात्री 9-10 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबून प्रत्येक गोष्ट करून घेणं, बांधकामाच्या संदर्भात असेल, पेंटिंगच्या बाबतीत असेल. आणि म्हणून ही शाळा नावारूपाला लवकर महाराष्ट्राच्या लवकरात लवकर येईल आणि दीर्घदृष्टी आहे, निरपेक्षता आहे, द्वेष नाही, कुठली अपेक्षा नाही, पुरस्काराची इच्छा नाही किंवा त्या दृष्टीने काही तयारी आहे अशातलाही भाव नाही. या सगळ्या दृष्टिकोनातून खेड्यापाड्यातील मुलं ही त्यांच्यात आत्मविश्वास आला पाहिजे, त्यांच्यात जिद्द निर्माण झाली पाहिजे. पराभव असेल किंवा अपयश असेल हे सुद्धा पचवण्याची धमक निर्माण झाली पाहिजे. या सगळ्या उदात्त हेतूने या ठिकाणी हे काम चालत आहे. आणि म्हणून आज बांधखडक शाळेच्या माध्यमातून पालकही उपस्थित आहेत, वनव्यवस्थी शाळेच्या माध्यमातून पालकही आहे, विद्यार्थी, पालक आणि सर्व शिक्षक यांच्या वतीने मी आदरणीय चिलगर सर आणि लहू बोराटे सर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभारही मानतो. आणि आपल्या क्षेत्र भेटीच्या माध्यमातून ही आपली सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा ही संपन्न झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. प्राथमिक शाळा बांधखडक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनव्यवस्थी या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी धनगरवस्ती शाळेला भेट दिली. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या चिमुकल्यांनी आज धनगरवस्ती शाळेमध्ये हस्ताक्षराचे धडे गिरवले. माझे मित्र, मार्गदर्शक आदरणीय मनोहर इनामदार सर, प्रवीण शिंदे सर, जाधव सर व सवणे सर, त्याबरोबरच या दोन्ही शाळांचे पालक या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी धनगरवस्ती शाळेतील पेंटिंग त्याचबरोबर इतर सुरू असणारे विकास कामे यांची पाहणी केली. एवढ्या दुरून इथपर्यंत पोहोचणं आणि इथे येऊन शाळेला प्रेरणा देणं, शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देणं, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेलं जातं, मात्र एखादी शाळा धडपडती आहे, त्या शाळेमध्ये काहीतरी काम चालू आहे, तिथं जाऊन तिथल्या माणसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ही माणसं या ठिकाणी उपस्थित राहिली. शाळेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.